नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 29 आपण बघत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत मान तालुक्यातील वावर हिरे येथील शिवाजीराव मारुती पिसे महाराज आहेत. खरं तर ते सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. खरं तर त्यांचा हा प्रवास कीर्तनकारापर्यंतचा कसा झाला या संदर्भात आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज, एक सांगा, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? 11वी पास. FYGC म्हणजे ते जुन्या काळातले. बरं, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कसा तुमचा पुढचा प्रवास सुरू झाला? शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी 2 वर्ष इथंच शेतीमध्ये राहिलो. बर. आणि त्याच्यानंतर मुंबईला जाऊन सुरुवातीला ट्रक वरती बर हा क्लीनर ड्रायव्हर म्हणून काम पाहिलं. बर. आणि त्यानंतर मग मी 82 साली 4/5/1982 ला पोलीस मध्ये भरती झालो. शिपाई या पदावरती. शिपाई. आणि त्याच्यानंतर 84 ला माझं लग्न होऊन मला 85 साली मला एक जोडीदार मित्र, आमचे काका मोतीराम लक्ष्मण कोरडे, ते आमचे काका, तेही पोलीस खात्यामध्ये होते. आणि त्याने मला इकडे यायला वारकरी संप्रदायामध्ये. एक सांगा, आता तुम्ही शैक्षणिक प्रवास सांगितलेला आहे, मग तुमच्या मनात असं केव्हा आलं की आता आपण तुळशीची माळ गळ्यात घालावी? कसा तो प्रसंग आहे तुमच्या? 84 साली 1984 साली माझं लग्न झाल्यानंतर माझी पत्नी ही त्याच मार्गातील थोडीशी होती. ते पण माळकरी आहेत. लग्नाच्या अगोदर ते माळकरी होते? नाही, लग्नाच्या नंतर झाले, पण देवा धर्माचा जास्त नाद होता तिला. म्हणजे ते माळकरी होते. तुम्ही माळकरी? मी हे माळकरी आहे. म्हणजे दोघांना आहे. म्हणजे तुम्ही घातली ती माळ म्हणजे कुणीच सांगितली म्हणून घातली का मनानेच आली? नाही, सांगितले नाही, मनानेच घातली. कारण त्या प्रवाहात मी थोडाफार होतो. भजन कीर्तन मला एक आवडता विषय होता माझा. मग त्याच्यामुळे ते तुळशीची माळ घातली. बर. आता एक सांगा, खरं तर मग प्रवचन आणि कीर्तन हे कसं सांगावं मनात आलं की बाबा आता आपण हे करावं? 1985 साला मला ज्ञानेश्वर गोडसे कमळापूर सांगोला एक गुरु भेटले. बर. हा. आणि ते गुरु भेटल्यानंतर ते भजन कीर्तन आणि आत्मज्ञानी असे एक पुरुष होते, संत होते. बर. आणि ते त्या विषयामध्ये असल्यामुळं, आत्मज्ञानी पुरुष असल्यामुळे, वारकरी संप्रदाय, आणि त्यांच्यामुळे मला हे पाहून ते भजन भजनाचा नाद लागला. परत मग प्रवचनाकडे मग 2000 साली मी पहिलं कीर्तन झालं आणि नंतर प्रवचनाला सुरुवात झाली. पहिलं कीर्तन कुठं झालं तुमचं? आळंदी या ठिकाणी. आळंदीला 2000 साली आळंदीला माऊलीच्या पालखीला कार्तिकी एकादश वारकरी आम्ही संप्रदायातून गेलो दिंडी घेऊन. आणि तिथंच माझं पहिलं कीर्तन झालं. बरं, काय लोकांनी सांगितलं पहिलं कीर्तन तुमचं बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर? त्यांनाही एक आमच्या गुरुंनी देह ठेवला होता 98 साली, आणि माझं कीर्तन पाहून त्यांना एक गुरूंची आठवण झाली. आणि ते कीर्तन माझं फार त्या ठिकाणी गाजलं गेलं. पहिलंच कीर्तन, पण लोकांना फार अतिशय आवडलं. बरं, एक सांगा, प्रवचन तुमचं कुठे झालं? मग पहिलं पंढरपूरला प्रवचन झालं. म्हणजे एक इकडं पहिलं कीर्तन माऊलीच्या इकडं, दुसरं प्रवचन झालं. तिथं काय लोकांनी सांगितलं पहिलं प्रवचन सांगितलं? तेही तसंच गुरूंचा कृपा आशीर्वाद असल्यामुळं तेही माझं प्रवचन एकदम उत्तम प्रकारे झालं. आणि ती तर संतांचीच भूमी आहे, त्यामुळं ते देव आणि संत यांचा मिलाप त्या ठिकाणी एक वेगळाच आनंद असतो. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये एक चांगलं प्रवचन, तिथलंही प्रवचन चांगलं झालं. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे मग लोकांचं बघण्याचा एक दृष्टिकोन बदलत गेला. आणि भजन सम्राट किंवा कीर्तन किंवा प्रवचनकार म्हणून लोक माझ्याकडे पाहायला लागले, आणि मला अधिकच प्रेरणा मिळत गेली. बरं, ती मनात भीती वगैरे आली का पहिलं कीर्तन किंवा प्रवचन? साहजिकच आहे, पहिलं कीर्तन आणि पहिलं प्रवचन म्हटलं की एक भीती किंवा अंतर्गत दडपण हे असतंच. पण त्या गादीवर गेल्यानंतर मग ते सगळं निघून गेलं का? त्या गादीवरती गेल्यानंतर सुरुवातीला पहिलं कीर्तन, पहिलं प्रवचन वगैरे अंगामध्ये एक थोडस रोमांच वगैरे होता, थरकाप होता. पण त्यातून एक महाराजांची कृपा, आमच्या गुरूंची कृपा, आणि ते साध्य होत गेलं. त्याच्यामुळे परत काय वाटलंच नाही? सांगा. परत ना, मग एकदम निर्ढावल्यासारखं एकदम. मला एक सांगा, आता तुम्ही पोलीस खात्यात म्हणजे जसे म्हणजे सुरुवात झाली आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचला. बरोबर. पण खरं तर पोलीस म्हणलं का कामाचं ताण येत होते, आणि वेळेचं पण तिथं बंधन नसतं.
आणि इकडं कीर्तन प्रवचनाला वेळेचं बंधन असतं, तर हो. एखादी प्रवचन किंवा एखाद्या ठिकाणी कीर्तन सांगायचं असेल तर ते मेळ कसा घालत होता कामाचा? मेळ घालायचं म्हणजे कामावरती हा विषय तसं पाहायला गेलं तर पोलीस खातं एक वेगळ्या म्हणजे आदर्शीचं दोन्ही आहे क्रॉस आहे ते. आणि वारकरी संप्रदाय एक वेगळ्या पद्धतीचा आहे. परंतु त्यातून सुद्धा मी लोकांच्या वरती अन्याय हा कधी केलाच नाही. जे सत्य आहे ते सत्यच आहे. म्हणजे कामाच्या बाबतीत ती भूमिका ठेवली, कामाच्या म्हणजे बाबतीत ती भूमिका ठेवली. न्यायाला न्याय मिळवून देणार. न्यायाला न्याय मिळवून द्यायचा कसा, लोकांना हाण मार शिवीगाळ आपल्या तोंडातून वगैरे तसलं अपशब्द न वापरता एक गोड बोलून त्यांच्याकडून जे सत्य बाजू आहे ते पडताळून पाहून त्यांना मग म्हणजे माळ्याचा इथं तुम्हाला शांत डोक्याचा किंवा शांत मनाचा फायदा झाला. फायदा झाला. म्हणजे एखादा अन्याय झाला तरी तो दूर करण्यासाठी आपण त्याला म्हणजे तुम्हाला कठोरता कुठं घ्यावी लागली नाही. कठोरता अशी घ्यावी माऊलींच्या लागली नाही. भूमिकेत गोड बोलूनच त्याला त्याच्यातून खरं काय आहे ते वधवून घ्यायचं काम गोडी गुलाबीतून सुद्धा आपल्याला करता येतं, हे एक सिद्ध केलं. आता दुसरा एक प्रश्न आहे माऊली, अभ्यास कसा तुम्ही वेळ देत होता? म्हणजे कीर्तन प्रवचन करायचं म्हणजे अभ्यास आलाच ना? अभ्यास आला, पण आमचं काय झालं 12 तासाची पोलीस ड्युटी म्हणजे 12 तासाची. कधी रात्री अपरात्री जरी घरी आलो ड्युटी करून तरी पळावं लागायचं. पण त्यातूनही एक नाद आणि सद्गुरूंची सेवा आणि सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचन मी सुरुवात करायला. श्रावणात माझं ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध आणि तुकाराम गाथा असे 1 महिन्यामध्ये मी 4चं पारायण करायचो. आणि त्यातून मला एक ती गोडी लागत गेली अभ्यासाची. आणि मग गोडी लागत गेल्यामुळं आणि मला संगत अतिशय चांगली मिळाल्यामुळं माझा हा कल इकडे अधिक वाढत गेला आणि म्हणजे संप्रदायाकडे कल वाढत गेला. त्याच्यामुळे आवड आपापच निर्माण झाली. हे संतांचं वाङ्मय वाचन करत असल्यामुळं माझा अधिक दृढ विश्वास वाढत गेला आणि त्याच्यातूनच एक मला प्रेरणा मिळाली. तर महाराज दुसरा एक प्रश्न असा आहे, आता तुम्ही बऱ्याच वेळेला बघता कीर्तन म्हटलं का स्वर बघतात, खरं तर हा स्वर महत्वाचा असतो. आणि मग हा स्वर तुम्ही कसा मिळवत गेला? म्हणजे कारण मी 85 साली मृदंग वाजवण्याचा क्लास चालू केला आणि मृदंग वाजवता त्याच्यानंतर एक मला पुढे एक चालना मिळाली की लोक भजन इतकं सुंदर गातात, मला काही येऊ नये म्हणून मग मी हार्मोनियमचा क्लास चालू केला. तोही 6 वर्ष क्लास पूर्ण केला आणि मृदंग वाजवत असल्यामुळं मला परत हार्मोनियमचा नाद लागला. हार्मोनियम वाजवत गेलो, अतिशय उत्कृष्ट भजन गात गेलो. त्याच्यामुळे तो स्वर मला ऑटोमॅटिक माझ्या कंठामध्ये बसला गेला. म्हणजे तो त्या पद्धतीने तुम्ही मिळाला. आता बऱ्याच वेळेला असं घडलंय का एखाद्या वेळेला की तुम्ही पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करत आहात आणि तिथलीच लोक काही वेळेला कीर्तन ऐकायला येतात, प्रवचन ऐकायला येतात, तर अशा लोकांना काय सांगायचं मनातून आलं तुमच्या काय कधी? ते मी माझे सहकारी पोलीस खात्यात जरी असलं तरी मी त्यांना तेच सांगत गेलो की आपण आरोपी असेल त्याला हान मार न करता सुद्धा आपण त्याच्याकडून सत्य बोलून गोड बोलून त्याच्याकडून जे काय आपल्याला पाहिजे ते आपण साध्य करू शकतो. एक संदेश मी पोलीस खात्याला सुद्धा दिला की गोड बोलून सुद्धा आपण त्याच्याकडून खरी परिस्थिती जाणून घेऊ शकतो. प्रत्येक वेळेला तीच कठोरता न करता गोडीतून सुद्धा आपण त्याच्याकडून ते वधवून घेतो. चांगली गोष्ट आहे. खरं तर अजून एक प्रश्न आहे म्हणजे तुमच्यासाठी. खरं तर वारीला लोक जात असतात, आषाढी वारी असते, पायी दिंडी सोहळा असतो, त्यात तुम्ही सहभागी झाला. खरं तर नोकरी आणि हे सगळं करत असताना तिथला काय अनुभव सांगताल? मी 85 सालापासून 40 वर्ष झालं पंढरपूरची वारी करतो. सुरुवातीला मला रजेला वगैरे टाळाटाळ होत होती, रजा मिळत नव्हती वगैरे, तरी सुद्धा मी विदाऊट रजेचा पण 4 दिवस का होईना पण पंढरपूरमध्ये असायचो. काय अनुभव आला म्हणजे वारीतून चालण्यात? ह्याच्यात वारीतून चालण्याचा आनंद हा वेगळाच आहे. मी वारी खरं पाहायला गेलं तर 85 सालापासून करतो, पण पोलीस खात्यात होतो तोपर्यंत मी फक्त 4 दिवसाची रजा टाकून डायरेक्ट पंढरपूर आणि डायरेक्ट मुंबई अशी माझी वारी होती. पण रिटायर 1918 साली झालो तेव्हापासून मात्र मी पायदिंडीमध्ये उतरलो आणि पायदिंडीचा आनंद हा एक मला वेगळाच आनंद हा मिळत गेला. बरं महाराज, असा एक प्रश्न आहे. खरं तर पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करत असताना आणि कीर्तन प्रवचन करत असताना तुमची धावपळ बघितल्यानंतर बऱ्याच लोकांनी म्हणजे मला प्रश्न विचारला असेल की आम्हाला की महाराज नक्की ह्याच्यात तुम्हाला काय मिळतं? म्हणजे नोकरी आहेच, हे पण आहे, पण ह्याच्यात
तुम्हाला काय नक्की मिळत असेल असं लोकांना खरा जर आनंद मिळवायचा असेल तर पंढरपूरची वारी आणि वारकरी संप्रदाय याच्यामध्ये जो आनंद आहे ना तो तुम्हाला काम असो, इतर ठिकाणची खेळणी असो, इतर ठिकाणचा कुठला आनंद घ्यायची जागा असो, त्याच्यापेक्षा हा एक आनंद हा स्वर्ग सुख देणारा आनंद आहे आणि तोच सर्वात म्हणजे श्रेष्ठ आहे, तोच सर्वात श्रेष्ठ आनंद आणि आहे. तोच प्रेक्षकांना तेच उत्तर आपण कीर्तनातून प्रवचनातून एक देत असतो, देतात. याच्याशिवाय दुसरा आनंदच नाही खरा आनंद आता वारकरी संप्रदायात आपल्याला मिळत असतो. तो का सोडावा, तो का सोडावा, बरोबर आहे ना. तोच खरा म्हणजे महत्वाचा आहे. महत्वाचा आनंद तोच आहे. खर तर मंदेश भूषणशी नाचू कीर्तनाच्या रंगीमध्ये आपले पिसे महाराजांनी वेगवेगळ्या प्रश्नाला उत्तर दिलेले आहेत आणि कुठं आनंद आहे ह्याच सुद्धा महाराजांनी आपल्याला उत्तर दिलेलं आहे. महाराज, मंदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि रामकृष्ण. रामकृष्ण हरी.